महाराष्ट्र सरकारने 9 खासगी कंपनीमार्फत 85 संवर्गातील अभियंता पदावरून तर शिपाई पदापर्यंतच्या सर्व पदभरती कंत्राटी पद्धतीने भरण्याचा शासन निर्णय पारित केला आहे। या कंत्राटी भरतीमुळे SC, ST, OBC व भटक्या विमुक्त जाती जमाती यांना कुठल्याच प्रकारचे आरक्षण मिळणार नाही। त्यामुळे हा GR संविधानाच्या विरोधात आहे व विसंगत आहे। तसेच महाराष्ट्र विधिमंडळाने अलीकडचे खासगी विद्यापीठ संदर्भात सुद्धा एक बिल पास केले आहे। या बिलामुळे SC, ST, OBC व भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खासगी विद्यापीठामध्ये कुठल्याही प्रकारचे आरक्षण मिळणार नाही, स्कॉलरशिप मिळणार नाही व फी रिइंबर्समेंट मिळणार नाही। त्यामुळे हे बिल गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या पोटावर पाय देणारे आहे, सर्वांसाठी घातक आहे। याकरिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिवसा तहसील कार्यालय येथे दोन्ही बिलाचा जाहीर निषेध केला आहे। हे दोन्ही बिल तात्काळ रद्द करावे अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे। एकीकडे महाराष्ट्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेटला असताना त्या पडद्याआड महाराष्ट्र शासनाने पुन्हा 9 खासगी कंपन्यांच्या माध्यमाने 85 संवर्गातील शिपाई पदापासून तर अभियंता पदापर्यंतच्या सर्व पदभरत्या 9 खासगी कंपन्यांच्या मार्फत भरण्याचा पुन्हा GR काढला आहे। या GRच्या मुळे SC, ST, OBC या संवर्गातील विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे आरक्षण मिळणार नाही। त्यामुळे हा GR संविधानाच्या विरोधात विसंगत आहे। त्याचबरोबर खाजगी विद्यापीठाच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारने एक बिल पास केले आहे। त्या बिलाच्यामुळे विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप मिळणार नाही, त्यांना आरक्षण मिळणार नाही, त्यांना फी रिइंबर्समेंट मिळणार नाही। हा गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या पोटावरील पाय आहे असे वंचित बहुजन आघाडीचे मत आहे। म्हणून या दोन्ही बिलाचा वंचित बहुजन आघाडी तीव्र शब्दात निषेध करते आणि या विरोधात महाराष्ट्र सरकारला तीव्र आंदोलनाचा इशारा देते। AS न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावतीवरून सहसंपादक रुपालीसह अनिल साखरकर।